कब से चालू है तो ये 8 साल। हे बघा मित्रांनो, अरे उडून गेले आता सगळे। क्या नाम है इसका? कोको। जे नाशिकचं एक पहिलं बर्ड पार्क जे म्हणजे खूप प्रसिद्ध सुद्धा आहे आणि एक बर्ड पार्क आहे खूप प्रसिद्ध आहे आणि एक ते 8 वर्षापासून चालू आहे इथे आणि इथे खूप विविध प्रकारचे पक्षीसुद्धा आहेत। आपण सुद्धा पाहिलेत ते व्हिडिओमध्ये, एक सगळे पक्षी बघितले आपण आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सगळंच काही पक्षी कव्हर केलेले आहे आणि पक्ष्यांसोबत थोडी मस्तीसुद्धा केलेली आहे, ती सुद्धा पाहिली आपण सगळ्यांनी। हॅलो मित्रांनो, तर माझं नाव आहे रम्या वडवी आणि आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्याचं नाव आहे रम्या वडवी ब्लॉग। सगळ्या लोकांनी आधी तरी भेट द्या आपल्या चॅनलला आणि बघा कशा पद्धतीने व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलला आणि जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला आवडता आहे की नाही कमेंट करा, आवडले तरी नाही तरी, आणि काही चुकीचे असतील, काही माझे मिस्टेक्स असतील मला ते कमेंट करून सांगा, जेणेकरून मी माझ्या ज्या काही मिस्टेक्स आहेत त्या मी दुरुस्त करेल आणि मी ट्राय करेल, म्हणजे मी माझी चुकी राहणार की मी पुढच्या व्हिडिओमध्ये ती चुकी परत करणार नाही या हिशोबाने मी ट्राय करेल। तर मला कृपया करून तेवढं कमेंट करा आणि व्हिडिओ काय असेल ते पूर्ण बघा, जेणेकरून मलाही चांगलं वाटेल। तर आपण आज जातो आहे ते म्हणजे नाशिकचं एक प्रसिद्ध बर्ड पार्क, त्या ठिकाणी जात आहोत आणि तिथे जाऊन आपण बघणार आहे। बर्ड पार्क म्हटलं तर नावावरच आहे, त्यामध्ये ते पक्ष्यांचं काही पक्षी जे आहेत नाशिकचे एक प्रसिद्ध ते एका ठिकाणी आहे, त्या ठिकाणी बघायला जातो आहे आणि तिथले जे पक्षी आता बघू आपण तिथे जाऊन किती प्रकारचे पक्षी आहेत ते आपण इतक्या दिवसापासून राहतो तरीसुद्धा आपण बघायला गेलेलो नाही। तसंच तुम्हीसुद्धा माझ्यासारखे कधी आला असाल, कोणी नाही आला असाल, जर आलात तर तुम्हाला हे चांगलं वाटेल आणि बघा व्हिडिओ जरी बघितला तरी तुम्हाला जेणेकरून थोडंफार तरी कळेल याच्यातलं। तर बघूया आपण। हे बघा मित्रांनो, आपण आता आलो आहे, तो हा जो रोड आहे तो एक सापुतारा रोड आहे आणि हाच रोड लागतो आपल्याला यायला। तर आपण जर येऊ शकत असाल तर आपण डायरेक्ट निमाणीपासनं बससुद्धा घेऊन येऊ शकता, जी की दिंडोरीला जात असते, त्या बसनेसुद्धा येऊ शकता तुम्ही, तसं काही प्रॉब्लेम नाही होणार। येण्याची जी सुविधा आहे ती चांगली पद्धतीची आहे आणि जर रिक्षा वगैरे काही घ्यायची असेल तर तुम्ही तिथून रिक्षा किंवा दिंडोरीला जाणाऱ्या काही टॅक्सीज असतात त्यासुद्धा घेऊ शकता, त्याच्यानेसुद्धा तुम्ही येऊ शकता आणि तुम्हाला बर्ड्स पार्कला जर जायचं असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने जाऊ शकता, म्हणजे तुम्हाला जाताना काही प्रॉब्लेम काही येणार नाही, हेच आहे। आणि आपणसुद्धा बाईकने जातो आहे आणि तुम्हीसुद्धा बघत राहा की जे आपले लोकेशन आहे ते सुद्धा आपण कवर करूया आणि तुम्हाला त्याच्यात ते सुद्धा दिसेल आणि समजणार की तुम्हाला कुठेपर्यंत पोहोचायचं आहे आणि कुठे जायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जर तुम्ही यायला निघालात तर तुम्हाला येण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही, हीच काळजी राहील। तर बघूया आपण आणि चला तुम्ही सुद्धा। बघा मित्रांनो, आपण आता इथून थोडं राईट घेणार आहे, तर तेच म्हणजे हे इथे एक बोर्ड लावलेला आहे, बघू शकता आपण, तेच म्हणजे बर्ड पार्क। चला बघूया आपण आता तिथे जाऊ आणि बघूया तिथले पक्षी कसे आहेत आणि कसे वाटतात आपल्याला सुद्धा, जेणेकरून आपल्याला काही अडचण राहणार नाही तुम्हाला सुद्धा यायला। आणि इथलं जे लोकेशन आहे ते काही खूप जास्त दूर नाही आहे, जो हायवे आहे आपला त्याच्यात थोडंसं बाजूला म्हणजे एक
150-200 मीटरवरतीच आहे. आणि बघू शकता इथे सुद्धा बोर्ड आहे. आपण आपली बाईक जी आहे तिथे पार्क करून देऊया आता आणि बघूया आतमध्ये जाऊन. तर मित्रांनो, आपण फायनली पोचलो आहे. तीच म्हणजे आपली बाईक आपण या ठिकाणी पार्क करून दिलेली आहे. आणि बघू शकता की पार्क करू शकता. आणि गाडी पार्क करण्याच्या समोरच बघू शकता तुम्ही इथे आहे बोर आहे. बाईक खूप आवडतं आपल्याला, लहानपणापासून खूप खाल्लेत. आणि जर मोठी गाडी वगैरे किंवा टू व्हीलर्स वगैरे आणली तुम्ही संडेला कधी आलात, आज तर नाही गर्दी आहे कारण की आपण ऑफिशियल डेमध्ये आलेलो आहे त्यासाठी. आणि इकडे बघू शकता बरंचसं असं जागा आहे जो की बाईक पार्क करायला आपल्याला काही प्रॉब्लेम नाही होणार. आणि इथे बोर्डसुद्धा आहे पार्किंग, 4 व्हीलर पार्किंग. हे बघा या ठिकाणी त्यांचं जे बॅनर आहे या बोर्ड लावलेला आहे, निर्मल गंगा ॲग्रो टुरिझम प्युअर व्हेज रेस्टॉरंट. तर बघूया आपण आतमध्ये जाऊन, काही आपल्याला ट्राय करता येत असेल तर आपण करू ट्राय. आणि त्यांचं काय ते बर्ड्स जे पक्षी आहेत ते सुद्धा इथे दिसत आहे आपल्याला बोर्डवरतीच. तर बघूया आपण आतमध्ये जाऊन. आणि हा बघा त्यांचा गेट. आणि बघू इथे त्यांची काय एंट्री फी किती आहे किंवा एंट्री वगैरे चार्जेस किती आहे तर आपण बघणार आहोत पुढे जाऊन. आणि तसंच तुम्ही राहा सोबत या व्हिडिओसोबत आणि बघत राहा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईकसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करा. मित्रांनो, आपण फायनली आता एंटर झालेलो आहे, म्हणजेच गेटमध्ये आतमध्ये आलो आहे. आणि बघू शकता तुम्ही या पद्धतीने. पण आता बघू इथे येऊन. प्रवेश फी 60 रुपये आहे आणि 40 रुपये एंट्री फी आहे. 10 वर्षाखाली असतील त्यांना आणि 10 वर्षापेक्षा जास्त असतील त्यांच्यासाठी आहे 60 रुपये. पक्ष्यांसोबत फोटोज घ्यायचे असतील तर 80 रुपयेच आहे. तर बघूया आपण आता आणि विचारू. 3 मेंबर है अंदर, जो 80 रुपीज़ है उसका ना अंदर एक बहुत बड़ा गेज है, उसके अंदर आपको ले जाएंगे और अपने मोबाइल से निकाल. यानी कि वो उधर वो अंदर है, वो पैरेट वगैरह है, उसके अंदर जाएंगे. वो पैरेट के साथ वगैरह फोटो वगैरह खिंचाएंगे, वही ना? हाँ ठीक है ना. फिर वगैरह कर सकते हैं अगर आपको. 3 जण. उनका कुछ इंफॉर्मेशन देने के लिए कोई आता है क्या? शिवम सर. अरे वो बिल्ली के साथ क्या करें? बिल्ली के शिवम सर पूरा आपको ये देखो हिंदी में ही ब्लॉग रहेगा, आपको पूरा बताना पड़ेगा. जो भी बर्ड्स हैं उनका सबका बाहर नाम दो. हाँ वो तो है, लेकिन वो अंदर आके आपको. हाँ मैं इतना कर सकता. आपको जैसे ये बैग रखना था, रख दो अंदर. जैसे डक है, ईमो है, तो इनके साथ में आपको फोटो. नाशिकचं पहिलं बर्ड पार्क. तर बघू आपण आता. कासव जी आहे ती एक 130 वर्ष लाईफ असू शकते. तर बघा या पद्धतीने दिसते ती. आणि पाण्यात सुद्धा आहे, बघू शकता किती एन्जॉय करत आहे. यार खायला आणायला पाहिजे होतं. तर बघू आपण आता. आणि पुढे बघूया गुन्या पाऊल जे आमच्या भाषेत म्हणतात 3 तुकडे. बघू शकता किती चांगलं वाटतं आहे आणि किती एन्जॉय करता आहे खूप चांगल्या पद्धतीने. हे बघा नाशिकचं जे पहिलं बर्ड पार्क आहे तिथे आम्ही आता आलेलो आहे. आणि आता बघतोय पक्ष्याचं. टर्की जो पक्षी आहे तो हा बघा, याला म्हणतात टर्की. आणि याची जी लाईफ जी आहे ती एक 8 ते 10 वर्ष लाईफ आहे. आणि वैज्ञानिक नाव जर म्हटलं तर मेलेग्रिस असं म्हणू शकतो यांना. हे बघा किती सुंदर आणि किती छान असं वाटतं आहे. हे बघा हे बदक ब्लॅक कलरचं बघू शकता किती एन्जॉय करत फिरत आहे. आणि त्यांच्यासाठी ते पाणी सुद्धा येत आहे. तिथे त्यांचा नाड वगैरे लावलेला आहे आणि खूप सारे आहेत.
छोटे बच्चे बहुत बढ़िया लग रहे हैं। खूप चांगल्या पद्धतीने बनवलेले आहे. छोट्याशा जागेत तरी बघण्यासाठी जे आहे ते खूप चांगलं असं. कोंबडे पण आहेत का? आपले भारताचेच आहेत का? बघा कोंबडं सुद्धा आहे बघा, किती मोठा आहे. जवळजवळ 3-4 किलोचा आहे का काय बघू शकता. आणि कोंबडी सुद्धा आहे त्यात. आणि इकडे पण बघू शकता 1-2 कोंबडे आहेत. तर बघूया आपण. ये क्या है? पुलिस कैप, ब्राउन पुलिस कैप है। ये देखो कितनी लाइफ कितनी है इसकी? इसकी लाइफ कितनी रहती है? 10 से 12 साल. 10 से 12 साल. 10 से 12 साल इसकी लाइफ रहती है, क्योंकि अभी तो स्टार्टिंग हुआ है। और अभी तो फैंटास्टिक जो बर्ड है वो तो बाकी है, अभी देखते हैं आगे. यार रोझिला हे बघा काय आहे रोझिला. आणि याची जी लाईफ आहे ती एक 20 ते 30 वर्षाची आहे. पाहतो बघू शकता किती सुंदर आणि किती शान. एकाच याच्यात 2 ठिकाणी आहे ते बघू शकता. भरपूर मोठं असं आहे त्यांच्यासाठी. आणि विविध कॅरेट इमू अगला फावड़ा पड़ी इमू लेना है. तो ये देखो दोस्तों, अभी यहीं पे हम साउथ अमेरिका का जो ये ब्लू मंक है वो ये देखो कितना बहुत ही अच्छा लग रहा है. ये देखो दोस्तों, अभी उसके लिए ये जो खाना लेके आए हैं वो हम खाना खिलाएंगे. ये देखो ओ माय गॉड, नीचे गिर गया. तो अभी उसको खिलाते हैं. ये देखो भाई अभी उसको नाही आवडलं वाटतं. खाना आपण आणले आहेत वो अच्छा नहीं लगा, थोडे ओले आहेत. फ्रूट्स खिलाना पड़ेगा तभी चला खाएगा. बघूया पुढे आता. हे बघा बघू शकता काय इमूला खायला देऊ शकतो आपण. हे बघा इमू आता मक्के खात आहे. बघू शकता किती चांगल्या प्रकारे. आणि वाव बरेचसे दाणे आहेत ते खाली पडून जात आहेत. आणि ते त्या पद्धतीने एक वाव. हे बघा बघू शकता काय इमूला खायला देऊ शकतो आपण. अरे यार गेट पता नहीं किसने लगाया. फोटो कर रही है ये खाएंगे आप. फोटोज वगैरह निकालेंगे. तो ये देखो दोस्तों, ये जो रमेश भाई है वो रमेश भाई भी. और ये देखो दोस्तों इमू पक्षी. ये देखो तो चल नहीं. रमेश भाई है वो उनको खाना खिला रहा है. खत्म हो गई अभी. खाना खत्म हो गया, संपून गेले यार. ये देखो 3 इमू पक्षी है. खड़े का फोटा बहुत ही अच्छा है. ये देखो दोस्तों, बहुत ही बढ़िया. इमू पक्षी. कसा आहे ना 12 ते 15 वर्ष. बिना आप निकल जाते हैं. बिना इसके लाइए आप उसको ऐसे करते हैं. अच्छा आप इधर आ जाओ.
चल इधर खड़े। नाशिकचे पहिले बर्ड पार्क, येलो गोल्डन फिशन। येलो गोल्डन है क्या? ओ भाई देखो कितना बड़ा, किती मोठा कोंबडा आहे, जो की बघू शकता एक 3-4 किलोचा तर असणारच आहे। आणि बघूया आपण इथे अजून पुढे व्हाईट फिशन, हे बघा अरे भाग गया वो। ब्लॅक कोंबडी मे बी कडकनाथ से तिचा जो बॅनर आहे तो नाही आहे। रिंग नेक हे इथे बघूया आता आपण, रिंग नेक फिशन, हे बघा ऐसा है। चीन से मंगाया है क्या? चीन मधून मागवलंय वाटतं। तर बघा बघू शकता आपण, तो तिकडे फिरतो आहे। किती सुंदर त्यांना राहण्यासाठी एक चांगली आणि उत्तम सोय म्हणून बनवून दिलेली आहे। पक्ष्यांसाठी स्पेशल, पक्ष्यासाठी वेगवेगळी आहे आणि ती बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि चांगली दिसते आहे। मित्रांनो आपण आता जाणार आहोत हे इथे तेच म्हणजे आतमध्ये, आणि आतमध्ये जाऊन बघणार आहोत जे मोठे मोठे पक्षी आहेत ते, त्यांची माहिती घेणार आहोत। चला मित्रांनो जाऊया आपण आता आतमध्ये। गेट जो आहे तो इतना बड़ा है, यहीं से ये जो उड़ के आया है। एक मिनट से खोलिए ना। हाँ नहीं, ये बंद करने का है ना, तो पहले ये हम अंदर आ जाएंगे और उसके बाद ये लॉक करेंगे। ये देखो लॉक कर लिया और उसके बाद अभी ये हम ओपन करेंगे और अंदर जाएंगे। ये देखो दोस्तों फाइनली हम अंदर आ चुके हैं और अभी ये देखो अपने सामने इतना बड़ा ये जो पैरेट है वो ये देखो दोस्तों कितना ही अच्छी तरह का ये पे मेरे सामने मेरे क्या नाम है इसका? कोको कोको हे कोको हे कोको। ये देखो दोस्तों कितना हो गया है, या मजा आ रहा है। यानी कि ये देखो दोस्तों मेरे सर पे एक बैठा है और ये देखो कोको भी बैठा है और ऊपर ओ मेरे बाल क्यों खा रहा है ये। कब से चालू है तो ये 8 साल हो गए। और कितनी जगह पे है? कितना जगह है ये करीब मतलब ये मिसल का जो है वो भी तुम्हारा पूरा है क्या? ठीक है, मैं मुंबई बाकी और जानकारी इसके बारे में हे बघा मित्रांनो, अरे उडून गेले आता सगळे। ले आपको अभी का खाना हो गया क्या इनका? क्या अभी शाम का बाकी है? और शाम का बाकी तो हम क्या करते हैं, शाम को एक जो है ना, हाँ इन्हें भर देते हैं स्वीट्स। बटन तोड़ देना। हाँ थोड़ी देगा, थोड़ी देता है। हाँ कोको चश्मा है वो। तो ये देखो दोस्तों अभी फाइनली बड़ा पैराडाइज अपने पास है। हे बघा मित्रांनो, इथे आहे डायमंड डोव, बघू शकता एक छोटस असं पक्षी आहेत यामध्ये, ते त्यांचं नाव आहे डायमंड डोव। हे कट थ्रोट फिश, खूप छोटे छोटे पक्षी आहेत। आता बघू शकता आपण हे बघा, या अशा पद्धतीने खूप चांगला आणि खूप शुद्ध असं आणि खूप चांगल्या प्रकारे ठेवले आहेत त्यांना। हे बघा होऊन गेला।
कम कम कम. हेलो हेलो. खूप चांगलं बनवलेलं आहे त्यांच्यासाठी. मित्रांनो या ठिकाणी आहे कॅट, बघू शकता आपण, ज्या की ब्राऊन कलरची पण आहे, व्हाईट कलरची पण आहे आणि वरती सुद्धा आहे. हे बघा, हाय हाय. किती चांगल्या पद्धतीने आणि किती चांगलं राहतं हे बघू शकता आपण. सरडा आहे तो कोणता आहे काय? हे बघा मित्रांनो, हे इथे आहे रेड इग्वाना. इग्वाना बघू शकता, त्या ठिकाणी पाणी पित आहे आणि वाव. हॅलो मित्रांनो, तर आज आपण आलो होतो जे नाशिकचं एक पहिलं बर्ड पार्क, जे म्हणजे खूप प्रसिद्धसुद्धा आहे आणि एक बर्ड पार्क आहे खूप प्रसिद्ध आहे आणि एक ते 8 वर्षापासून चालू आहे इथे. आणि इथे खूप विविध प्रकारचे पक्षीसुद्धा आहेत, आपण सुद्धा पाहिलेत ते व्हिडिओमध्ये. एक एक सगळे पक्षी बघितले आपण आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सगळंच काही पक्षी कवर केलेले आहे आणि पक्ष्यांसोबत थोडी मस्तीसुद्धा केलेली आहे, ती सुद्धा पाहिली आपण सगळ्यांनी. तर